असं वाटतं की घरातले लोक प्रेम करतात. खरं सांगू, हे खरं प्रेम नाही महाराज, प्रेमाचं रूप घेतलेला स्वार्थ आहे. मला कुणाच्याही प्रेमाचा अपमान करायचा नाही, पण प्रेम हा शब्द परमार्थातला शब्द आहे, व्यवहारातला नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला, तुकोबाराय देवाजवळ प्रेम मागतात का? अरे व्यवहारात मिळणारी, बाजारात मिळणारी गोष्टच नाही हो प्रेम. जगाच्या बाजारात मिळणारी गोष्ट नाही ही प्रेम. म्हणजे प्रेम द्यावं तर परमात्म्यानेच द्यावं. प्रेम, अरे बाकीचे लोक आपल्यावर प्रेम करतात काहीतरी अडलंय म्हणून. प्रेमाचा नियम आहे, आपण भक्तिशास्त्र काढा, पंचदशीच्या पहिल्या प्रकरणात नियम आला. काय विस्तार करून सांगू मी तुम्हाला. साधा नियम आहे, मनुष्य दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते नेहमी स्वतः करता करत असतो, पण मनुष्य स्वतःवर जे प्रेम करतो ते कधी दुसऱ्या करता करत नाही. साधा नियम आहे. कोणी कुणावर विनाकारण प्रेम करत नाही महाराज, कोणी करत नाही. आपल्याला वाटतं, आता ह्याची प्रमाण जास्त देत नाही मी, पण आपल्याला हे माहिती आहे, सगळे अनुभव आहे. कोणी कुणावर विनाकारण प्रेम करत नाही. काहीतरी कुणाचं तरी अडलेलं असतं, कुठंतरी स्वार्थ लपलेला असतो, त्याच्याशिवाय प्रेम नाही. उपनिषदांनी बोलून दाखवली भाषा. नवारे पत्यो कामाय पती प्रियम भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियम भवती. नवारे जाया कामाया जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया. उपनिषद वाचा आपण बृहदारण्यकामध्ये. याज्ञवल्क्य आपल्या बायकोला उपदेश करतात. कशा करता बोलतो मी आपल्याला. कोणी, अरे नवरा बायकोवर प्रेम करतो आणि बायको नवऱ्यावर प्रेम करते, काय कुठंतरी स्वार्थ अडला हो, कुठंतरी. आता स्पष्ट बोललो तर वाईट वाटू देऊ नका. बोलू का? लागी सर्व मान्यता आहे जगी, जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा. सदा शृंगार भूषणे कांतालवी बहुमाने, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाय. जन हे सुखाचे दिल्या घेत जाते, जन हे सुखाचे दिल्या घेत जाते. हो हस्तकाळीचे कोणी नाही, हस्तकाळीचे कोणी नाही. सुखाचे दिल्या घेत जाते, जन हे सुखाचे दिल्या घेत जाते. कुठेतरी कुणाचा तरी स्वार्थ लपलेला असतो. आपल्याला वाटतं, अहो मी साधं उदाहरण सांगतो, एखाद्या स्त्रीचा जर नवरा गेला ना तर ती रडते.